नमस्कार मंडळी. ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा वेदना समजून घेणारा, त्यांना दिलासा देणारा आणि त्यांना अंतर्मुख करणारा उत्तरार्ध हा कार्यक्रम. प्रेक्षक या कार्यक्रमात आपलं अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, जिव्हाळ्याचा आहे आणि मनाची चलबिचल करणारा आहे आणि तो म्हणजे दयामरण. आणि या अतिशय अस्वस्थ करणाऱ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे दोन मान्यवर पाहुणे आलेले आहेत. मी प्रथम त्यांची आपल्याला ओळख करून देतो. मी प्रथम विनोद सावजींची ओळख करून देईन. हे माजी न्यायाधीश आहेत आणि आज आपल्याकडे या विषयावर बोलण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांच्या समवेत आहेत डॉक्टर रवींद्र थत्ते. हे वैद्यक तज्ज्ञ आहेत आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यासक आहेत. आणि आपल्याला माहितीच आहे की ते ज्ञानेश्वर फार सुरेख बोलतात. तर त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या संदर्भात आपण घेणार होतो. या कार्यक्रमाच्या संदर्भात आपलं दोघांचं या कार्यक्रमात अतिशय मनपूर्वक स्वागत. तर मला सांगा सावजी साहेब की आपण न्यायाधीश म्हणून काम केले अनेक वर्ष. तर हा जो कायदा झालेला सुप्रीम कोर्टाचा बरं का, अरुणा शानबागच्या जजमेंट म्हणजे जजमेंट निकाल जो आलेला आहे तर तो निकाल काय, आम्हाला तो आधी बेसिक बॅकग्राऊंड आम्हाला कळू द्या. या देशात दयामरणावर कुठलाही कायदा आज अस्तित्वात नाही. बरोबर. म्हणून अरुणा शानबागच्या मैत्रिणीने किंवा जिव्हाळ्याच्या माणसाने एक रिट पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल केला होता. त्यात पूर्ण डिस्कशन करून डॉक्टरांची मतं घेऊन बरोबर सगळे मोठ लांब आर्ग्युमेंट ऐकून त्यांनी एक निकाल दिला. तो जरी डिसमिस केला असला तरी दयामरण देऊच नाही असं मत कुठेही सुप्रीम कोर्टाने दिलेलं नाही. बरोबर. त्याकरता उलट काय करावं आणि पार्लमेंटने कायदा करावा अशा डायरेक्शन. मार्गदर्शक तत्वे काय ते आम्हाला सांगा. त्यात असं म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने की ज्या नेक्स्ट फ्रेंडने किंवा ज्याच्या जो कोण आहे ऋण त्याच्या नातेवाईकाने हायकोर्टात अर्ज करावा. बरं. अच्छा. चीफ जस्टिसने तो अर्ज 2 न्यायाधीशांकडे पाठवावा. अच्छा. त्या 2 न्यायाधीशांनी एक 3 डॉक्टरचं पॅनेल नेमून त्यांच्याकडे ते रिफर करावं. त्या डॉक्टरांची मतं आल्यानंतर त्या 2 हायकोर्ट जजेसनी बाकीच्या नातेवाईकांना नोटिसा काढून त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मग निकाल द्यावायचा आहे. बरोबर. की ह्याला दयामरण द्यावे की न द्यावे. बरोबर आहे. कायदेशीर बाजू त्याची ही आहे. त्याशिवाय डॉक्टर आपण काय सांगाल या विषयाच्या संदर्भात? असे अनेक प्रसंग येतात आमच्या व्यवसायामध्ये की ज्या वेळेला अशी दृश्य बघून फार वाईट वाटतं. बरोबर. त्याच्यामध्ये भावनिक प्रश्न असतो, आर्थिक प्रश्न असतो, व्यवहाराचा प्रश्न असतो, जागेचा प्रश्न असतो. म्हणून मुद्दाम या कार्यक्रमाला यायच्या आधी आपल्या जुन्या वाङ्मयात त्याच्याबद्दल काय लिहिलं याच्याबद्दल मी बघत होतो. तर ज्ञानेश्वरीत मला फार गमतीदार ओव्या सापडल्या. अच्छा, सांगा. मलमूत्राची घरे होतात गळकी, नवस करतात शेजारी, म्हातारा मरतो कधी. जग बघून थुंकते, मरण यावे असे वाटते, नातेवाईक पूर्णपणे विटले. बरोबर. स्त्रिया म्हणतील पिशाच, मुलांना येईल झीट, इतरांना येईल किळस. आणि मग हा रुग्ण काय म्हणतो, मला लागणाऱ्या ढासेने लोकांना होतील जागरणे, असे घडेल सर्वांना क्षीण येणे. अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक जगतात. त्यांना स्वतःला जगायचं नसतं, नातेवाईकांना अतिशय त्रास होत असतो. त्यावेळेला मला असं वाटतं की हे इच्छा मरण दयामरणाच्या ऐवजी आणखीन एक पारिभाषिक शब्द आणण्याची गरज आहे, तो म्हणजे व्यवहार मरण. क्या बात. बरोबर. व्यवहार मरण. कारण काय, शेवटी मृत्यू ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आर्थिक बाब अशी असते की या माणसावर खर्च करून जे उरलेलं कुटुंब आहे ते देशोधडीला लागण्याचा संभव असतो. आणि हा जो मनुष्य असतो आजारी, त्यालाही असं वाटत असतं की अरे माझा काही उपयोग नाही, मी याच्यातनं वाचणार नाही. तर हे सगळं कशासाठी चाललंय. शिवाय भावनिक प्रश्न असतो. हे शरीर जे छिन्न विछिन्न झालेलं असतं ते बघून जी व्यक्ती असते त्याच्याबद्दलची आपली जी समजूत असते ती फार खलास झालेली असते. ती व्यक्ती बदलते. आता माझा स्वतःचा अनुभव सांगतो. माझे वडील जेव्हा आजारी पडले 80च्या पुढे, त्यांना अल्झायमर्स, डॉक्टर्स होते, त्यांना अल्झायमर्स नावाचा रोग झाला होता.
त्यांचं जे स्वरूप होतं, ती जी व्यक्ती होती ती कुठेतरी गेली होती, जुनी व्यक्ती. बरोबर. आणि ऊर्जेच्या आधारे त्यांचं शरीर आणि मन जे झालं होतं तयार, ते अगदीच निराळ होतं. बरोबर. असाच मी ते पुण्याला राहायचे, मी मुंबईला राहायचो, आणि असाच मी एकदा गेलेलो असताना त्यांना एकदम भयंकर धाप लागली. आधी 4-5 रुग्णालयाच्या वाऱ्या झाल्या होत्या, बर. सर्व ट्रीटमेंट झाली होती, मेंदूचा आकार 1/3 झाला होता. अरे बापरे. लघवी बरसाकडण्यावर काही कंट्रोल नव्हता, रात्री उठून बसायचे, गडबड गोंधळ घालायचे. त्यावेळेला जेव्हा धाप लागली, फेस यायला लागला, त्यावेळेला मी माझ्या धाकट्या भावाला आणि बहिणीशी बोललो होतो. पण शेवटी मी आईला विचारलं, बरोबर. म्हटलं तुझं काय म्हणणं आहे ते सांग. याचं कारण मी डॉक्टर आहे, मी 40 डॉक्टर्स उभे करू शकेन बरोबर. आणि त्यांना रुग्णालयात घेऊन जाऊ शकेन. पण रुग्णालयात नेलं की 4 ट्यूबा आल्या हे नक्की समज. जेवणासाठी 1 ट्यूब, श्वासोश्वासासाठी 1 ट्यूब, सलाईनसाठी 1 ट्यूब, नंतर लघवीसाठी 1 ट्यूब. आई म्हणाली मी सांगते तुला. आणि थोड्या वेळाने ती म्हणाली की रवीन, आपले बापूसाहेब आता गेलेत. खरं. आणि आणि हे स्वीकारायला लागतं. हो, त्या बाईचा निर्णय, त्या आईचा निर्णय फार मला महत्वाचा वाटतो ह्या ह्याच्यामध्ये. अनेकदा भावनिक होऊन माणसं म्हणतात असू दे, बापूसाहेबांना असू दे, ते फार नंतर फार भारी पडतं ते. म्हणजे सर्वात आपण सांगत होतो. दुसरं सांगतो मी, आमच्याच कुटुंबामधली एक रुग्ण आहे, 90च्या पुढे आहे, पण तिला जगायचं आहे. बरं. अच्छा. खूप वृद्ध आहेत, स्मृतिभ्रंश झालाय, बरं. मुलगे ताकदीचे आहेत, एक अमेरिकेत आहे, एक इथे आहे, आर्थिक परिस्थिती प्रॉब्लेम नाहीये, खोली आहे. बरं. त्या लोकांनी 4 माणसं ठेवली आहेत. बरोबर. आणि मी परवा गेलो होतो तिला भेटायला. अच्छा. तेव्हा काय रवीन आलास, कसं काय, मग तू हल्ली झाडं लावतोस की नाही, म्हणजे अगदी स्मृतिभ्रंश झालेला नाही. बरोबर. मग तुझी प्रॅक्टिस कशी आहे. मग नंतर थोड्या वेळाने त्यांनी डुलकी घेतली. पण तिथे निर्णय घेण्यात आलाय अच्छा. की हिची आसक्ती आहे, ती येऊन जाऊन चौकशी करते, अरे नातवंडांचं काय झालं, याची परीक्षा होती की नाही, तारखा लक्षात राहत नसतील. बरोबर. ही दुसरी बाजू झाली. कारण तिची आसक्ती आणि तिच्या काळजी घेणाऱ्या लोकांची तयारी आणि तिची स्वतःची काळजी घेतल्यानंतर नीट वागण्याची तयारी, या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाचं आहे. हो, तर म्हणजे प्रत्येक रुग्ण आणि प्रत्येक परिस्थिती निराळी असते. बरोबर आहे. आणि कायदे तर झालेच पाहिजेत. बरोबर आहे. कायद्याशिवाय तर काही खरं नाही. बरोबर. त्याच्याबद्दलही मी 1 मिनिटभर बोलतो. सांगा सांगा. आता ज्ञानेश्वरीतलीच ओवी सांगतो. जेव्हा काहीच व्यवस्था नव्हती, त्रैलोक्याची घडीच मुळी बसली नव्हती, बरं. आणि महाभूते जणू रिकामीच होती, बरं. मग आले लोकपाल, त्यांनी घडवला समाज. क्या बात आहे. वा. आता हा लोकपाल जो शब्द हल्ली चालू आहे, हो. तो तिथला आहे. बरोबर. आणि माणसं शेवटी कायदा करतात. ते देव वगैरे सगळं ठीक आहे, समाज चालायचा असेल तर माणसाला कायदा करावा लागतो. आणि जसा भ्रष्टाचाराच्या बाबतीत आता प्रश्न धसाला लागलाय, तसाच या उच्चतम न्यायालयाने हा प्रश्न धसाला लावण्याची तयारी केली आहे. आणि त्याच्याबद्दल मला वाटतं मला वाटतं सावजी साहेब असं विचारायचं वाटतं मला बोला. की आजपर्यंत कायदा का झाला नसेल. आजपर्यंत कायदा का झाला नाही याला काही सांगता येणार नाही, पण लोकांची तयारी व्हावी लागते मानसिक. बरोबर. आता ह्या निकालामुळे याला खूप चर्चा झाली आहे. बरोबर. मानसिकता लोकांची तयार झालेली आहे आणि याची अत्यंत जरूर आहे खरं म्हणाल तर समाजाला. आपल्याकडे खूपच वृद्ध आणि सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांच्या दृष्टीने हा कायदा होणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. नाही, पण त्याच्यामध्ये एक थोडासा क्राईमचा अँगल आहे. तो असा आहे की स्वार्थापोटी, प्रॉपर्टी पोटी, बरं का, या कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता, त्याबद्दल आपण काय सांगा. गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर. पण हे जे पॅनल ऑफ डॉक्टर्स आहेत, बरोबर, किंवा सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट 2 जजेस आहेत, बरोबर, आणि मी आणखी पुढे जाऊन म्हणेल की प्रत्येक तालुका लेवलला किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला आणखीन एक कमिटी करावी. त्या एरियातला एक रिटायर न्यायाधीश किंवा वकील, एक सोशल वर्कर आणि एक स्त्री असं ते कमिटी असावी. ज्यात त्यांना तिथली माहिती आहे, त्या एरियाची माहिती आहे, त्या गावाची माहिती आहे, ते काहीतरी योग्य मार्गदर्शन किंवा सूचना हायकोर्टाला करू शकतील की ज्यामुळे हायकोर्ट प्रॉपर कन्क्लुजनला येईल. बरोबर. अच्छा. बरोबर. आणि त्याचबरोबर आणखी एक प्रिकॉशन घेतलेली आहे त्या कायद्याप्रमाणे, जे सजेशन केलं आहे त्याप्रमाणे, की सगळ्या नातेवाईकांना त्यांनी नोटीस काढायची आहे. बरोबर. किंवा असं जर एखादा म्हणत असेल की नाही मी याला वागवायला तयार आहे, तर त्याला सांगा तू वागव, त्यांची काळजी घे. बरोबर. पण नाहीतर काळजी घेणं काही ठिकाणी अशक्य झालेलं आहे. बरोबर. एक एखाद्याला समजा पॅरालिसिस झाला आहे, ज्याला खाता येत नाही, काही करता येत नाही, आणि ज्यांची जे लेबर घराण्यातला आहे, त्याला मेडिसिनचा खर्च सुद्धा करता येणं शक्य नाही. आर्थिक बाब आहेच त्याच्यामध्ये. आपण एक चर्चा अशी चालू ठेवूया. एक दूरध्वनी घेऊया. मोहन गडलासकर, पुणे. हा बोला मोहनजी, बोला. हॅलो.
हा बोला बोला. मी पुण्याहून बोलतोय. हा बोला. मला न्यायाधीश साहेबांना प्रश्न विचारायचा आहे आणि डॉक्टरांना पण, हा की दयामरण आणि इच्छामरण हो. याच्यातला नेमका डिफरन्स काय? दयामरण आणि इच्छामरणमध्ये बराच मोठा फरक आहे. हा. इच्छामरणमध्ये जो रुग्ण आहे त्याने इच्छा प्रदर्शित करावी लागते की मला आता जगायचं नाही, मला मारायचं आहे, बरोबर. मला मरू द्या. आणि दयामरणामध्ये तो माणूस आपल्याला ओपिनियन देऊच शकत नसतो, तो कोमात असतो किंवा त्याला काही समजत नसतं, त्याचा मेंटल सेटअप बिघडलेला असतो, तो काहीही करू शकत नाही. पण इच्छा मरणात तसं नाही. इच्छा मरणात त्या माणसाची इच्छा तो बोलून दाखवतो. काही वेळा आजारीपणामुळे त्याला दुःख सहनात नव्हे म्हणून तो सांगत असतो की मला आता जगायचं नाही आहे. काही वेळा परिस्थितीमुळे म्हणतो की मला जगायचं नाही आहे. पण त्याचा करता आज तरी काहीही कायदा नाही आणि दयामरणावर किंवा इच्छा मरणावर आज काही कायदा नाही आहे. बरोबर. आणि आपल्याकडे इच्छा मरण म्हणजे जर आपण सुइसाईड म्हटलं तर तो आपल्या इंडियन पिनल कोडप्रमाणे गुन्हा आहे. बरोबर. दखलपात्र गुन्हा. दखलपात्र गुन्हा आहे. काय तसंही करता येणार नाही. त्याकरता काय पार्लमेंटने काहीतरी कायदा करणं जरूर आहे. बरोबर. आपण आता इच्छा मरणाच्या बाबतीत एक फार सूक्ष्म फरक आहे. सांगा. आता माझ्या अनुभवातली माझ्याच बायकोची आजी, सांगा. तिला 17 वर्षी कॅन्सर झाला. बर. ती 85 वर्षपर्यंत जगली, 90पर्यंत गेली. बर. आणि तिने सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की मला काय वाटेल ते झालं तरी रुग्णालयात न्यायचं नाही, ॲम्ब्युलन्स आपल्या घरात नाही शिरली पाहिजे. मग त्या एके दिवशी दुपारी का सकाळी मला तर आठवत नाही, तिला काहीतरी थोडंसं परसाकडला जास्त व्हायला लागलं. बरोबर. तेव्हा ती जागी होती, खडखडीत होती. बरोबर. तेव्हा बघा तुम्ही मला सलाईन बिलाईन द्याल तसं काही करायचं नाहीये. आता हा जो भाग झाला हा सूक्ष्म इच्छामरणाचाच भाग झाला, कारण तिला माहिती होता आपण जास्त काही जगणार नाही. सो त्याप्रमाणे तिच्या नातवंडांनी सगळ्यांनी केलं की बुवा हिचं म्हणणं आहे ना की काय करायचं नाही. थोड्या वेळाने तिला जास्त त्रास व्हायला लागला. मग ती जाऊन एके ठिकाणी झोपली आणि थोड्या वेळाने गतप्राण झाली. पण त्याच्यामध्ये तिला थोडंफार कळत होतं की आता आपला वेळ येऊन जवळ आला. किंवा माझ्या आजोबांची गोष्ट अशी सांगतात, त्या काळात अर्थात लोक खूप लवकर मरत असत. 54व्या वर्षी चांगले वकील होते ते, त्यांना पर्निशियस ॲनिमिया नावाची गोष्ट झाली होती. खूप खूप खंगले ते. आणि एक दिवस माझ्या आजीला म्हणाले की मी आता घरातनं निघतो, आणि ते कोटम गाव नावाचं एक छोटंसं गाव होतं, तिथे एका देवळात जाऊन राहिले. आणि 3-4 दिवसांनी ते गेले. आता हे इच्छा मरणच झालं ना. याचा अर्थ त्यांनी असं सांगितलं की त्या काळात B12ची इंजेक्शन असत की आता इंजेक्शन वगैरे बाद झालं, आता मला हे काय जमत नाहीये. सो इच्छा मरण ही गोष्ट थोडीशी सूक्ष्म आहे. बरोबर. पण आता बरेच लोक आमच्याकडे, आता उदाहरणार्थ माझ्याकडे भाजलेले जे रुग्ण येतात त्यांचे जे नातेवाईक असतात त्यांना मला सांगावं लागतं की ही 92% भाजले आहेत. यांचं वय 70 आहे आणि यांचं जे भाजण्याचा जो प्रकार आहे तो खूप खोल आहे. तर तुम्ही काय सांगता, तोपर्यंत जोपर्यंत ती शुद्धीवर असते तोपर्यंत त्या बाईनं आम्ही विचारतो की आता आम्ही सलाईन लावतोय, आता आम्ही व्हेंटिलेटर लावणार आहोत. काही वेळेला त्या असं म्हणतात की नको, आता मला काही नको आहे, मला सहन होत नाही हे सगळं. अशा वेळेला आम्ही नातेवाईकांनाही विचारतो. त्यावेळेला दया, इच्छा, वैद्यकीय शास्त्र, आर्थिक शास्त्र या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन जे अनधिकृत निर्णय घेतले जातात ते काय कागदावर नसतात, असू शकत नाही. किंवा एखाद्या रुग्णाचा नातेवाईक सांगतो की नाही आम्हाला यांना इंटेन्सिव्ह केअरमध्ये न्यायचं नाही. याचं कारण आम्ही त्यांना पुस्तकातले दाखले दाखवतो की 70 वर्षाच्या पुढे 95% भाजलेले रुग्ण जगत नाहीत. याच्यामधनं मिरॅकल होण्याचा काही संबंध, काय भयंकर मोठा चमत्कार झाला तो होऊ शकतो. पण तुमचं काय म्हणणं आहे? कारण आम्ही दिवसाला 40,000 रुपये इतकी ट्रीटमेंट देऊ शकतो किंवा 400 रुपयाची ट्रीटमेंट देऊ शकतो. बरोबर. सलाईन कुठल्या कंपनीचं घ्यायचं, कुठला रेस्पिरेटर लावायचा, काय करायचं, या सगळ्या गोष्टी शेवटी ठरतात त्या पैशावरच ठरतात. सगळी सोंग आणता येतात, व्यवहाराने पैशाचं सोंग आणता येत नाही. अशा गोष्टी ज्या वेळेला असतात अडकलेल्या त्यावेळेला असे कायदे उपयोगी पडतील. याचं कारण मग प्रॉपर योग्य अशी एक बैठक बसेल आणि त्यामुळे या गोष्टी करता येतील. बरोबर. मला वाटतं की चर्चा छान चालू आहे आपली, अशीच चालू होते. व्हिडिओ एक छोट्याशा विश्रांतीनंतर. मित्रांनो, उत्तराच्या कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आपण दयामरण या विषयावर बोलतो. मला सावजी साहेबांकडे असं वाटतं की आपण ग्रामीण भागामध्ये न्यायदानाचं काम बरेच वर्ष केलेलं आहे. तर ग्रामीण भागात हे जे प्रमाण आहे बरं का, अशा प्रकारच्या गैरफायदा घेण्याचं या कायद्याच्या संदर्भातलं, त्याचं जास्ती असं वाटतं का आपल्याला? असं काही सांगता येणार नाही, कारण जितकं प्रमाण ग्रामीण भागात आहे तितकं शहर भागातही आहे. अच्छा. जर
कारण गैरफायदा घेणारी मंडळी ही एक मेंटॅलिटी आहे. बरोबर. पण ग्रामीण भागातले पर्सेंटेज कमी आहे, कारण फायनान्शियली विचार करता मुंबईसारख्या ठिकाणी खूप लोक पैसे खर्च करून त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. बरोबर. तो गैरफायदा ग्रामीण भागात मिळणं फार कठीण आहे. अच्छा. बरोबर. कारण 3 डॉक्टर्स आहेत, 2 हायकोर्ट जजेस आहेत, यांच्या सगळ्या झाल्यानंतर त्या प्रोसिजरनंतर दयामरण द्यायचं का नाही ठरवायचं आहे. बरोबर. त्यामुळे नुसतं एखाद्यानं म्हटलं की माझे वडील फार आजारी आहेत आणि ते नसतानाही त्याच्याकडून ओपिनियन मग काय अशा घेणं. घटना आठवतात का ग्रामीण भागातल्या तुम्ही काही समोर आलेल्या तुमच्या? नाही, असं आमच्याकडे असं आज पण हा कायदाच नसल्यामुळे असं काही हे येत कायदा नाही, असं गैरफायदा घेतल्यामुळे कोर्टात केसेस वगैरे आलेल्या असं आपल्या माहिती आहे. अशा केसेस तर खूप प्रॉपर्टीच्या केसेस खूपच येतात गैरफायदा घेतलेल्या. किंवा रुग्णाच्या असहायतेचा फायदा घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला वगैरे अशा टाईपचं म्हणतो मी. नाही, असं नाही. असं काही ऋणाला मारण्याचा प्रयत्न होत नाही, कारण तो इट अमाऊंट्स टू क्रिमिनल केस. बरोबर. त्यामुळे ते समोर येत नाही, ते दयामरणात येत नाही. बरोबर. दयामरणाकरता त्याला विचारावंच लागतं, म्हणजे त्याला अर्जच करावा लागतो किंवा कोणीतरी डॉक्टरने ते व्हेंटिलेटर आहे तो काढून टाकावा लागतो. बरोबर आहे. पण तसं डॉक्टर कुठलाही करत नाही. बरोबर आहे. आजच्या ह्याच्यात आपण असं धरून चालू, सगळे डॉक्टर्स असं काही कोणीही करत नाही. बरोबर. 1-2 असतील तर बरोबर. हे पर्सेंटेज फार कमी असेल. बरोबर आहे. पण आज पर्सेंटेज सांगता येणार नाही, कारण असा कायदाच नसल्यामुळे बरोबर. त्याचं कुठेही रेकॉर्ड नाही. बरोबर. डॉक्टर, आम्ही या सगळ्या चर्चेमध्ये म्हणजे आता जी गेले 2-3 महिने चर्चा चालली आहे दयामरणाच्या संदर्भात वगैरे, अरुणा शानबागच्या संदर्भात, त्यात आम्ही वाचतो पेपरमध्ये की पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह ॲथेनेशिया, युथेनेशिया, तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता ग्रामीण भागातली गोष्ट काढलीत म्हणून सांगतो तुम्हाला. वैद्यकीय सुविधा आधीच कमी, अज्ञान भरपूर आणि घरातल्या अडचणी, याच्यामुळे नातेवाईक काय पावलं उचलतात याच्यावर त्या माणसाचं भवितव्य ठरतं. बरोबर. असं होणं शक्य आहे की हा जर गेला तर मुलांना इस्टेट मिळणार असेल आणि याचा काहीच उपयोग नसेल किंवा हिचा काही उपयोग नसेल. बरोबर. तर असं होऊ शकतं की ज्या ठिकाणी तुम्हाला रुग्णालयात जायला पाहिजे किंवा औषधं द्यायला पाहिजे त्या मानाने ती दिली जात नाहीत. बरोबर. पण अशा केसेस तुम्ही सिद्ध कशा करणार? ह्या केस ऑफ निग्लेक्ट झालं फक्त. हो, निग्लिजन्स आलं. पण निग्लेक्ट म्हणजे हा, कारण तो मनुष्य जगणार असतोच. बरोबर. आज मरणार का 2 महिन्यांनी मरणार, बरोबर. हा प्रश्न ज्या वेळेला असतो बरोबर. त्यावेळेला माणसं परिस्थितीने गांजून किंवा परिस्थिती आपल्या बाजूनी व्हावी म्हणून जर काही वागत असतील बरोबर. तर तो फार गुंतागुंतीचा प्रश्न होईल. बरोबर. आणि आता हा जे हे न्यायाधीश जे म्हणत होते आता की 3 डॉक्टरांची समाजात जे दोष असतात तेच डॉक्टर मंडळीमध्ये असतात. आता एक फार लॉकरबी नावाचं एक गाव आहे, त्याच्यामध्ये एक ते मोठं विमान पडलं. ते पॅन ॲम कंपनीचं विमान होतं, त्याच्यात अनेक अमेरिकन लोक होते. ते लिबियातनं उडालं आणि स्कॉटलंडमध्ये जाऊन पडलं. सगळे लोक गेले, भयंकर बोंबाबोंब झाली, लोकांनी अर्ज केले, फिर्यादी केले की तुम्ही सापडत कसं नाहीत लोकांना. बरोबर. शेवटी ते सूत्रधार सापडले, बरं. त्यांच्यावर खटला चालला. ते विमान स्कॉटलंडमध्ये पडलं म्हणून स्कॉटिश कायद्याप्रमाणे तो खटला चालला. बरोबर. ते सूत्रधार शेवटी सापडून त्यांना अटक झाली. अच्छा. आणि त्यांनी काहीतरी 15 वर्षाचा त्या सूत्रधाराला तुरुंगवास द्यावा असं न्यायाधीशाने सांगितलं. बरोबर. 3-4 वर्षांनी हा मनुष्य एका डॉक्टरकडे गेला आणि मला म्हणाला की मला प्रॉस्टेटचा त्रास होतो. बरं. तर डॉक्टरने त्याला तपासलं आणि असं दिसलं की त्याला प्रॉस्टेटचा कर्करोग झालाय. बरं. मग थोडे दिवस तो होता तुरुंगात. मग परत 2 वर्षांनी गेला, तो म्हणाला भयंकर त्रास वाढलाय, असं झालंय तसं झालंय, रेडिएशन तर झालं, ते क्षगिरण देऊन झाले, पण मला आता सहन होत नाही. त्यावेळेला त्या डॉक्टरने सांगितलं की आता फारच आजार बळावलाय आणि आता हा काय 3 महिन्याच्या वरती जगणार नाही. असं म्हटल्याबरोबर त्यांनी स्कॉटलंड सरकारकडे अर्ज केला. आता हा दयामरणाच्या अगदी विरुद्ध गोष्ट आहे की दयेमुळे मला तुम्ही सोडा आणि नीट घरी जाऊन मरू द्या. मग बरीच चर्चा झाली, असं झालं तसं झालं आणि शेवटी याला सोडला. हा परत लिबियात गेला. बरं. त्याला झाली 2 वर्ष, हा मरतच नाही, इकडे तिकडे फिरतोय हा. मग ह्या सर्टिफिकेटचं काय झालं? त्याच्यानंतर हल्ली असं संशयाचं धुकं झालंय की त्यावेळची ब्रिटिश पेट्रोलियम कंपनी आणि लिबिया यांच्यामध्ये जो पेट्रोलचे करार होणार होते अच्छा. त्याच्या अनुषंगानं दबाव आणण्यात आला की ह्याला सोडा
तर आम्ही तो करार करू. अरे हे बापरे. वर्तमानपत्रात छापून आलेली गोष्ट आहे. बरोबर. आता तो डॉक्टर खरं बोलत होता का खोटं बोलत होता ते कसं काय तुम्ही. बरोबर. पण याचा अर्थ तुम्ही कायदेच करायचं नाही असं होऊ नाही, शकत. कायदा करायला पहिल्यांदा कायदा करा बघू. आणि त्याच्यातल्या पळवाटात बुजवण्यासाठी जसं आता लोकपाल बिल येत आहे बरोबर. तशी बिलं नंतर आणता येतील. बरोबर. पण कायदाच करायचं नाही असं ठरवल्यानंतर मग नाही, खूप अडचणीच होईल ते. हो. एक दूरध्वनी येतोय, सुनील कांबळे बांद्रा. हा बोला, सुनीलजी बोला. हा नमस्कार. हा नमस्कार. मला एक चर्चा जर पुढे नेण्यासाठी विचारायचं आणि माहितीसाठी सांगा. विचारायचं आहे की जगामध्ये कोणत्या कोणत्या देशात दयामरण आणि इच्छामरण अस्तित्वात आहे आणि दयामरण किंवा इच्छामरण देण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात, हा माझा प्रश्न आहे. नमस्कार. तुम्ही काय सांगा, मला तुमच्या ते पद्धतीमध्ये देश- तुम्ही आहात, देशांचं हे सांगतील. मला वाटतं सगळ्यात जी पद्धत आहे ती जे उपचार चालू आहेत किंवा जे कृत्रिम श्वासोच्छ्वास चालू आहे किंवा जे तोंडात नळी घालून त्याला जेवण घालणं चालू आहे, या सगळ्या गोष्टी आता आम्ही करू की नको असं ज्यावेळेस डॉक्टर विचारतात तेव्हा नातेवाईकांना संकोच वाटणं स्वाभाविक आहे. पण जर आर्थिक परिस्थिती फारच वाईट असेल तर हळूहळू का होईना तिच्या या नाकातली जी जेवण देण्यासाठी जी ट्यूब असते ती काढून टाकता येते किंवा व्हेंटिलेटरचं जे असं चालू ते काढून टाकण्यात येतं, बरोबर. काढून टाकता येतं. याच्यामधली बरोबर कायदेशीर गोष्ट काय आहे ती मला माहिती नाही. बरोबर. आता मी तुम्हाला बर्न्स किंवा भाजलेल्या व्यक्तींचं जेव्हा उदाहरणं देतो त्यावेळेला ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब ठेवण्यासाठी मिनिटाला किती थेंब द्यावे हे मी ठरवतो शेवटी. बरोबर. आणि मग तो अगदीच जर श्वास घेत नसेल तर कशाला मग आता 100च्या ऐवजी 50 थेंब द्या किंवा 10 थेंब द्या. असे जे निर्णय घेतले जातात ते अनधिकृतपणे घेतले जातात. बरोबर. ते अधिकृतपणे घेण्यासाठी काय करता येईल बरोबर. याच्यासाठी जे कायदा आहे तर उद्या तुम्ही मला कोर्टात खेचाल बरोबर. पण मी वाचू शकेन. याचं कारण मी त्यावेळेला असं म्हणू शकेन की फक्त 10 थेंब मला वाटले. बरोबर आहे. सो या गोष्टीमध्ये ते पुन्हा एक पकडणं judgment अवघड. आहेच ना हो, डॉक्टरचं. शेवटी जजमेंट असतं आणि ते जजमेंट भावनिक, नैतिक, व्यावहारिक, आर्थिक बरोबर. 4च खाटा आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये हे एक 97% वाले भाजलेली व्यक्ती आहे बरोबर. आणि एक 16 वर्षाचा मुलगा आहे 20% भाजलेला. एका नातेवाईकांत मला सांगितलं आहे की याला आता खाट नाही. म्हटलं मी तर काय करणार, ते सगळं भरलेलं आहे. मग त्यांनी चर्चाविचारण केलं अच्छा. आणि ते म्हणाले की तुम्ही आता जास्त काही करू नका, आता आम्हाला सुद्धा वाटतं की हा काही जगणार नाही. अहो, दर 1.5 मिनिटांनी जर एक श्वास तो मनुष्य घेत असेल हो. किंवा त्याची छाती संबंध भरली आहे रक्तानी आणि सर्वत्र वास सुटला आहे आणि सगळं घाण झाली आहे आणि तो ते फार जगणारच नाही. ते फार महत्त्वाचं. हो, तेच म्हणून म्हटलं ना, कारण तो गेल्यानंतर ती खोली साफ करून नंतर हो. मग त्याची खोली साफ करायला. सगळं सगळं सो हे फार गुंतागुंतीचा प्रकार आहे आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो, त्या लोकसत्तेच्या लेखामध्ये मी लिहिलं होतं की तुम्ही डॉक्टरांना या भानगडीत पाडू नका. मी तिकडे येणार आहे पण हा, तिकडे मला मी सावजी साहेबांकडे म्हणजे कुठल्या देशांमध्ये प्रश्न आहे त्यांचा सुनीलजींचा? आजच्या याच्यात भारतात तरी त्याच्यावर काही कायदा नाही. आपल्या देशाप्रमाणेच कॅनडा, UK, स्पेन, इटली आणि जर्मनी या देशांमध्येही या विषयावर कुठलाही कायदा नाही. बरोबर. पण अमेरिकेतल्या 3 स्टेट्समध्ये त्याचा कायदा आहे. नेदरलँडमध्ये एक कायदा आहे, पण त्यात त्यांनी फार स्ट्रिंजंट प्रोसिजर दिलेला आहे बरं. की ते रेफर करावं, 3 डॉक्टर्सच्या पॅनल्सने ते सर्टिफाय करावं आणि मग जजेसनी त्याचा निर्णय घ्यायचा आहे की ह्याला दयामरण द्यायचं की नाही. बरोबर. इच्छा मरणवर कुठेही कायदा नाही. फक्त आपल्याकडे सुइसाईडला अटेम्प्ट ऑफ सुसाईड. अटेम्प्ट टू सुइसाईडला 309 प्रमाणे आपल्याकडे शिक्षा आहे, पण अमेरिकेत त्याला शिक्षा नाही. अच्छा. अमेरिकेत अटेम्प्ट टू सुइसाईडला काहीही शिक्षा होत नाही. बरोबर. बाकी आपला जो मगाचा प्रश्न होतो याच्याशी संबंध ॲथेनेशिया तुम्ही जो Euthanasia. म्हणला, तर त्याच्याबद्दल सांगा. ते मी तुम्हाला म्हटलं तसं काय काय करतात ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह? हो, पॅसिव्ह मध्ये जे चालू आहे ते बंद करतात. अच्छा. मी काय काय उदाहरणार्थ काय असं? तुम्ही व्हेंटिलेटर जो असतो तो किंवा ती जी राईल ट्यूब असते त्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी करता येतात. बरोबर. मला ॲक्टिव्ह युथनेसियाबद्दल काही फारशी माहिती नाही. म्हणजे माझ्या आयुष्यात असा काही प्रसंग घडलेला नाही की ज्या वेळेला मी काही इंजेक्शन दिलंय किंवा मी जे इंजेक्शन दिलेलं बघितलंय तेच आम्हाला हवंय की इंजेक्शन देऊन त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टरांना पाडू नये. अच्छा. बरोबर. म्हणजे इव्हन पॅसिव्ह युथनेसिया किंवा मरण स्वीकारण्याची तयारी वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही थोडीफार हालचाल करू शकतो. पण
तगडा मनुष्य असा कोमामध्ये पडला आणि नातेवाईक म्हणाले याला मारून टाका. बरोबर. मला वाटतं डॉक्टरनी या बाबतीत पडू नये. आणि निर्णय डॉक्टरना निर्णय असे- प्रक्रिया डॉक्टर अल्टिमेटली शेवटी ज्या वेळेला नसेमध्ये काहीतरी द्रव्य देऊन फाशीच्या ऐवजी जेव्हा शिक्षा दिली जाते बरोबर त्यावेळेस जो डॉक्टर असतो तो कोर्ट ऑर्डरवर काम करतो. बरोबर. सो आणि तो कन्फर्मेशनसाठी जो आम्ही मेला म्हणून नाही, तो तो इंजेक्शन देतो. तो निराळा त्याच्यामध्ये इंजेक्शन सुद्धा देतो. भाग आहेत. अच्छा जो देतो तो निराळा आणि जो मेला आहे असं सर्टिफिकेट करतो तो निराळा असतो. अच्छा. इतके त्याच्यामध्ये भाग बारकावे पडतात. आहेत त्याच्यात बारकावे आहेत. सो आणि ते सुद्धा तो जो इंजेक्शन दिलं जातं त्यावेळेला तो हाताने देत नाही बरेच वेळेला. बर ते एक नळी घालतात बर आणि नंतर एक बटन दाबलं जातं ज्याच्यातनं तो जो प्लंजर किंवा जो दट्ट्या असतो तो हळूहळू हलतो. तो सुद्धा विजेच्या किरणांमुळे हलवतात. अच्छा अच्छा ओके म्हणजे शेवटी इतकं ते लांब ठेवावं लागतं. बरोबर. मला वाटतं मध्ये लोकसभेमध्ये चर्चा झाली की डॉक्टर लोक का याच्यापेक्षा मागे पळतायत असा काहीतरी कोणीतरी प्रश्न निर्माण केला होता. बरोबर एक चर्चा आहे आमच्याकडे. हा. दयामरणाची ॲलर्जी याचं कारण असं की आम्हाला काय ॲलर्जी वगैरे नाहीये. बरोबर. पण जसं तोच आता या लोकपाल बद्दल काय चाललंय याच्यामध्ये वकील तोच, गुन्हेगार तोच, जज तोच. या तिन्ही गोष्टी जर एका ठिकाणी तुम्ही जर केल्यात तर मग मात्र फार प्रॉब्लेम होईल. कारण सगळी सत्ता एका केंद्रस्थानी जर तुम्ही एकटवली तर मग झोटिंगशाही म्हणजे याच्यामध्ये काय फरक पडला. समाजातली जी निरनिराळी अंग आहेत त्यांनी एकत्र येऊन याचा निर्णय घेऊन नंतर मग काय करायचं ते ठरवावं लागेल. शेवटी जेव्हा मांग फाशी देतो बरोबर त्यावेळेला त्याला कोणीतरी सांगितलं म्हणून तो फाशी देतो ना. बरोबर. मग आता टेक्निकली किंवा तांत्रिकदृष्ट्या जर डॉक्टरांना इंट्राव्हिनस देण्याची सुविधा जास्त चांगली माहिती असेल तर ती त्यांनी देणं ठीक आहे. पण त्याला कोणीतरी नाही पण तुमचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे मला असं वाटतं की निर्णय प्रक्रियेत डॉक्टरने घेऊ नका असं तुम्ही आगाराने म्हणताय. हो निर्णय प्रक्रियेत फक्त प्राथमिक पार्श्वभूमी डॉक्टरांनी तयार करावी. बरोबर की हा असा वैद्यकीय लेख आहे किंवा वैज्ञानिक लेख आहे. बरोबर. या रोगामध्ये या स्थितीत असताना हा माणूस किंवा ही बाई इतके वर्ष हा पेस्टा काढत जगेल. बरोबर. तिच्यावर एवढा खर्च होईल, त्याला एवढी औषधं लागतील, 2 वर्षांनी आणखीन एक नवीन औषध आलं तर त्याचा खर्च एवढा होईल. बरोबर. असं ती पार्श्वभूमी तयार करून मग तुम्ही ती न्यायाधीशांना द्या, वकिलाला द्या, सरकारला द्या, हॉस्पिटलच्या डीनला द्या, नातेवाईकांना द्या, ते तुम्ही ठरवा. बरोबर. अच्छा. त्यातल्या त्यात सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून आम्ही तुम्हाला फक्त माहिती पुरवू शकतो, निर्णय देऊ शकत नाही. आणि निर्णय घेतानाची जी कार्यवाही आहे ती हुकूम दिल्यानंतर केवळ बळजबरीने आम्हाला करावी लागेल. कारण आमचा व्यवसायच असा आहे की तो वाचवण्याचा व्यवसाय आहे. बरोबर. हा करेक्ट. हे भाई महत्वाचं. हो हो आम्ही वाचवण्यासाठी जर आम्ही कटिबद्ध शिक्षण आहात घेतो. तुम्ही. कटिबद्ध आहात. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये हेच म्हटलं आहे की हा अर्ज हायकोर्टात केल्यानंतर 3 डॉक्टरांचं मत घ्यावं. बरोबर. आणि मग नातेवाईकांना सगळ्यांना विचारून बरोबर. मग 2 जजेसनी त्याचा निर्णय करायचा आहे. डॉक्टरांना निर्णय प्रक्रियेत घेतलेला नाही पण डॉक्टरांच्या ओपिनियनला 75% तरी महत्त्व नक्कीच आहे. बरोबर. बरोबर. याचा विचार तिथे होतो. नाही मला असं वाटतं की आपण चर्चा चांगली चालली आहे. अशीच आणखी आपण बोलणार आहोत या विषयावर. भेटू एक छोट्याशा विषयांच्या. उत्तरार्ध कार्यक्रमात मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत. आत्ताच मी आता सावजी साहेबांकडे वळणार आहे की डॉक्टर सत्य असं म्हणतायत की निर्णय प्रक्रियेमध्ये डॉक्टरांना घेऊ नका. तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात? पण सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे सुद्धा डॉक्टरांना निर्णय प्रक्रियेत घेतलेलं नसून डॉक्टरांनी ओपिनियन देण्याचं बरोबर. आणि त्यांच्या ओपिनियनला फार मोठं महत्त्व आहे. 3 डॉक्टर्सनी, एका फिजिशियनने आणि 2 आणखी डॉक्टर्सनी, तज्ज्ञांनी म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने जे रेकमेंड केले त्याच्यावर हायकोर्टाच्या 2 जजेसने निर्णय घ्यायचा आहे. बरोबर. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रक्रियेमध्ये निर्णय प्रक्रियेत नसून त्यांच्या ओपिनियनला फार मोठं महत्त्व निर्णय प्रक्रियेत आहे. कारण त्यांच्या रेकमेंडेशनवर सगळे निर्णय होणार आहेत. मग त्यांना निर्णय प्रक्रियेत घेतलेलं नाही आहे पण त्यांचा भाग आहेच. त्यांच्याशिवाय निर्णय होऊ शकत नाही. त्यांच्या ओपिनियनला फार मोठं महत्त्व आहे. पण एखादी समिती जर नेमायचीच झाली तर त्या समितीमध्ये कोण कोण असावं असं आपल्याला वाटतं? एक तर 2 समिती असाव्यात. एक डॉक्टरांचं पॅनेल असावं. बरोबर. सपोर्टिंग राहणार. पण समिती म्हटलं तर एखादा वकील किंवा त्या न्यायाधीश किंवा आणखी एखादा सन्मान्य माणूस, एक सोशल वर्कर आणि एक लेडी प्रतिनिधी असावा. अच्छा. स्त्री प्रतिनिधी त्याच्यावर असावा. तो त्या एरियातला असावा.
अच्छा, बोला बोला. हां, म्हणजे ग्रामीण भागातली माहिती असणारी माणसं ती असावीत. मुंबईत बसणारून हायकोर्ट जजेसना ग्रामीण भागाची फार कल्पना नसेल, पण त्यांच्या रिपोर्टून त्यांना कल्पना येऊ शकेल बरोबर आणि ते प्रॉपर कन्क्लुजनला येऊ शकतील. बरोबर आहे. अच्छा, एक दूरध्वनी देतोय रमेशदेव ठाणे. हा बोला. माझा बोला. प्रश्न असा आहे, हा बोला बोला. हा ती स्वेच्छामरण हा. याच्याबद्दल हायकोर्टाने पूर्वी केरळातून 5 ऍप्लिकेशन केले होते बर. आणि त्यांना स्वतः संपूर्णतः आयुष्य व्यवस्थित जगलेले लोक होते 75-80 वर्षाचे आणि टोटल माझं जर संपूर्ण योग्य आहे, मला आता जीवायचं नको आहे, जन्म माझ्या हातात नाही तर मरण मला हातात का नाही, हा महत्वाचा मुद्दा जास्त घेणं बरोबर वाटत नाही का? आणि डॉक्टरांचं तरी यात इन्व्हॉल्वमेंट जरूर हवं असं मला वाटतं, त्यांचे रेकमेंडेशन हवं. तर याबद्दल काय माझी इच्छा असेल, समजा 80 वर्ष मी कृतकृत्य जिगलोय, मग नाहीतरी डॉक्टर आपलं सावरकर या लोकांनी काय स्वच्छमरणच आहे ते विनोबानी, तर मग हे अधिकृत मान्यता द्यायला काहीच हरकत नाहीये असं मला वाटतं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे सांगा. काय डॉक्टर तुम्ही काय सांगा? इथे स्वायत्ततेचा प्रश्न मला आहे. डोक्यात आलं होतं. स्वायत्ततेचा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगतो भ्रूण हत्येबद्दल. सांगा. हे नवरात्रीचे कार्यक्रम चालतात, दांडिया रास, हो. त्याच्यानंतर माणसं बेधुंद होतात, बरोबर. बेभान होतात आणि मोहाच्या क्षणी काही घटना घडून एका मुलीला दिवस जातात. बरोबर पूर्वी असं जर झालं तर ती मुलगी बरबादच व्हायची. बरोबर तसं आता काही राहिलेलं नाही. बरोबर. मग ती मुलगी काय करते, आईला विचारण्याच्या ऐवजी बहिणीला विचारते, ताईला विचारते, मैत्रिणींना विचारते. आणि ही जेव्हा डॉक्टरांच्या समोर येते तेव्हा अनेक प्रकार असू शकतात. मला अशी माहिती आहे की ज्या वेळेला प्रियकर सुद्धा म्हणतो अगं अशी काय करतेस तू, असं करू नकोस, मी तुझ्याशी लग्न करतो. ती म्हणते मला लग्न बिग्नाच्या आत भानगडीत आत्ता पडायचं नाही आहे, मला गर्भपातच करून हवा आहे असं मुलं म्हणतात. मग त्यांना विचारतं का, मला अजून शिकायचं आहे, मला अमेरिकेला जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला वैमानिक व्हायचं आहे, आत्तापासूनच जर मला मूल झालं तर मी अडकून पडेन. बरोबर. आणि अशा तऱ्हेनं गर्भपात करता येतो. बरोबर. तो सुद्धा कायद्यानेच आता परवानगी दिलेली आहे. तो वैवाहिक आयुष्यासाठी होता, फॅमिली प्लॅनिंगसाठी किंवा कुटुंब नियोजनासाठी होता, हे जरी असलं तरी हा कायदा इथे सुद्धा लागू पडू शकतो. हो हो बरोबर. ह्याच्यामध्ये स्वायत्ततेचा प्रश्न आहे. बरोबर. हे जे इच्छा मरणाबद्दल बोलतायत आणि विनोबांचं वगैरे ते म्हणतायत, या लोकांनी काय केलं, जैन साधू लोक सुद्धा ज्यावेळेस जातात, संथारा म्हणतात मला वाटतं त्याला, संथारा म्हणतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केलं, मला असं वाटतं की हे जर काही लोकांना करायचं असेल तर ते न करू देणं फार अवघड आहे. अच्छा. न करू देणं फार अवघड आहे. आणि आत्तापर्यंत असे किती दाखले घडलेत की एखाद्या मनुष्याने जीव देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर खरोखरच खटला चालला आणि तो तुरुंगात गेला. का न्यायमूर्ती साहेब, असं फारसं काही नाही, कधी होत नाही. कारण तो काहीतरी म्हणतो की माझं डोकं फिरलं होतं त्यामुळे मी त्याला उडी मारली आणि मला फक्त पाय फ्रॅक्चर झाला, असं करून बहुतेक लोक सुटतात. म्हणजे ज्या वेळेला आत्महत्या दिसत असते तेव्हा सुद्धा लोक सुटतात. बरोबर. तसंच ते त्या मिनिटाला त्याने केलेलं असतं म्हणून ते शेवटी त्याला दया दाखवली जाते. हा प्रश्न चावडीवर न आणता जर एखाद्या माणसाने करायचं ठरवलं बरोबर तर ते फार अवघड आहे असं मला वाटत नाही. बरोबर. उदाहरणार्थ एखादा मनुष्य डायबिटिक आहे आणि तो दररोज 10 युनिट इन्शुलिन घेतोय. मी आता इथे कुणाला मार्ग सांगत नाही म्हणून मी ते डॉक्टर लोकांच्या बाबतीत हे फार मोठं धोकादायक आहे. त्याने 10च्या ऐवजी 100 युनिट्स इन्शुलिन घेतली. बरोबर. आणि हल्ली तर सांगतातच ना तुम्ही स्वतःच घ्यायचं इन्शुलिन, कशाला तुम्ही डॉक्टरांकडे जाता, कोणाला काय कळणार आहे. आणि आपल्याकडे ज्याला फॉरेन्सिक मेडिसिन म्हणतात असं फारसं काही प्रगत शास्त्र नाही. तेव्हा ती एवढीची सुई 10 युनिट गेली का 100 युनिट गेली कोणाला कळणार आहे. सो हळूहळू स्वेच्छामरण स्वीकारणं, जेवण सोडून देणं, पाणी सोडून देणं, संथारा करणं, किंवा मी आता कंटाळलो, हे माझं शरीर आहे, हे माझं मन आहे, ऊर्जेवर आधारित असलेलं हे माझं शरीर आणि मन आता कंटाळलं आहे, तेव्हा मी हे जीवन किंवा जीव सोडून या चैतन्यात विलीन होऊ इच्छितो असं म्हणून एखाद्या माणसाने जर करायचं ठरवलं तर ते फारसं अवघड असू नये. पण इथे कायदा करण्याचा जर प्रयत्न केला तर मग फार भानगडी निर्माण होते. बरोबर. कारण कोणी ठरवायचं हे, मग तो नैतिक धर्म या बाबतीत त्याच्यामध्ये फार भानगडी तयार होते. सो ज्याला इच्छा मरण खरंच हवं आहे आणि तसं घ्यायला काही जर केलं तर ते सापडणं फार अवघड आहे. शेवटी काय धर्म म्हणजे काय, जो धरून ठेवतो तो धर्म. क्या बात आहे.
पण जो छिन्न विच्छिन्न कुटुंब किंवा समाज करतो बरोबर. अशाला धर्म कसं म्हणणार तुम्ही? बरोबर. एखाद्या खोलीत राहायचं, बाकीचं सगळं कुटुंब धमाल करते, आपल्याला काय नीट लगवेल त्रास होतोय, हे होतंय, ते होतंय, आणि आपलं परावलंबी झालं. सगळं. हो, मी सगळं झालो. मी परवा आता कंटाळा आलाय मला. बरोबर. पण मी काय असं नाही की 45 वर्षाचा आणि 3-4 पोरांना आणि बायकोला सोडून कुठेतरी निघून जातोय, अशातला भाग नाही. सगळं सेटल्ड आहे. मी 85 वर्षाचा आहे, बरोबर. बऱ्यापैकी आहे. पण मला डायबिटीस आहे, थोडा अल्सर झालाय, मधनं काहीतरी बेडसोर होतात, भयंकर पाय दुखतो, कंटाळा आला हो मला. त्यावेळेला एखाद्या माणसाने जर असा निर्णय घेतला आणि तो पार पाडला आणि तो हुशारीने पार पाडला, तर त्याचा प्रश्न होईल असं वाटत नाही. पण त्याचा प्रश्न तुम्ही चावडीवर आणलात की काय होईल हे न्यायमूर्ती. नाही, पण एक मिनिट. असं जर कोणी असं केलं तर त्याला काही शिक्षा नाही ना, तो गेला ना निघून. बरोबर. एक दूरध्वनी येतोय. माधवी जोशी ठाण्याहून बोलतायत. हा, बोला माधवीजी, बोला. नमस्कार तिघांनाही. नमस्कार. नमस्कार. अतिशय छान चर्चा चाललेली आहे. दर मंगळवार आला की मला उत्सुकता असते कुठला विषय आहे वगैरे, आणि त्याच्यामधनं अतिशय ज्ञानी लोक आपण बोलवता आणि त्याच्यामधनं आम्हाला खूप ज्ञान मिळतं. तर आता मला प्रश्न असा विचारायचा आहे की समजा एखादी व्यक्ती म्हणजे बाई असो पुरुष असो गलितगात्र झालेली आहे आणि ती म्हणजे शुद्धीत आहे चांगली, आणि समजा तिला असं वाटलं की आता मला जगायचं नाहीये, तर मग तिला असं इच्छा मरणाचं तिने जसं आपण इच्छा पत्र लिहून ठेवतो, तर समजा असं तिने असं लिहून दिलं की मला आता जगायचं नाही, तेव्हा तुम्ही काय तो उपाय मला हे करण्यासाठी करा, तर असं करता येईल का एखाद्या व्यक्तीला? ती शुद्धीत असते, चांगली शुद्धीत असते, परंतु कमरेखालनं समजा हे अवयव वगैरे तिथे शिथिल झालेले असतात, तर तिला जगायची इच्छा नसते, तर असं चालेल का? म्हणजे करू शकते का ती व्यक्ती असं? धन्यवाद. ओके. तिने दया मरणाचा अर्ज हायकोर्टाकडे करावा. पण इच्छा मरण ती सेन्सेस मध्ये आहे ती. हो, असं तरी पण तिला म्हणता येईल की मला इच्छा आहे, पण त्याच्याकरता कायदा नसल्यामुळे तिला शेवटी हायकोर्टाचीच परवानगी मागायला पाहिजे, कारण कुठलाही डॉक्टर तिला इच्छा मरण देणार नाही. बरोबर. आपल्या या हिंदुस्थानच्या एकंदर प्रक्रियेमध्ये किंवा कुठल्याही जगाच्या प्रक्रियेमध्ये कोणी तिला मारणार नाही. मग तिला कसं मारायचं आहे तिचा प्रश्न आहे, पण जर करायचंच असलं तर हायकोर्टात एक अर्ज करावा. अच्छा, बरोबर. आणि त्याच्यावर न्यायाधीशांनी काही तर निर्णय घ्यावा, कारण हा कायदा नाही आहे. तुम्ही मागाशी हे सांगितलं, पण त्यांच्या समाधानासाठी तुम्ही मला सांगा. वाटतं यांचा जो प्रश्न आहे तो जरा थोडा निराळा आहे. हा, सांगा. इथे ही व्यक्ती गलित गात्र आहे, नुसत्या व्याधीने युक्त नाही, ती गलित गात्र आहे आणि ती म्हणूनच परावलंबी झाली आहे आणि तिला परावलंबत्व नको आहे. बरोबर. तेव्हा अशा तऱ्हेनं जर तिने केला अर्ज, तर तो, कारण पाश्चिमात्य देशातले जे कायदे आहेत ते बेशुद्ध आणि संपूर्णपणे खाक झालेल्या व्यक्तींसाठी आहेत. बरोबर. म्हणजे कमरेखाली काहीच नाही आणि वरती ठीकठाक आहे. बरोबर. आणि अशी माणसं जर परावलंबित्वामुळे असं म्हणत असतील की आता मला संपवा, बरोबर, मला नाही वाटत फार अवघड होईल हा. आणि हा प्रश्न सुद्धा आता धसाच लावण्याची गरज आहे. हो, म्हणूनच म्हटलं ना हायकोर्टाकडे जावं बरोबर, आणि परवानगी मागावी. मग इच्छा मरण का दया मरण याचं डिस्टिंक्शन ते करतील तिथे. बरोबर. पण मला सांगा, समजा आपल्याला एक फिअर काय की याचा गैरवापर समजा झाला आणि दया मरणाच्या संदर्भात थर्ड पार्टी अप्लाय करते म्हणून, बरं का, तर आता प्रिकॉशन्स घेतले आहेत ना कायद्याने. पण आता हे अजून समिती व्हायची, कायदा व्हायचा आहे, पण डायरेक्शन्स आहेत ना सुप्रीम कोर्ट. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये अशी काही फिअर वाटते का हो की बेसिकली आव्हान देणाऱ्यांची संख्या वाढेल? नाही वाढणार. त्याचं कारण असं की हे सगळं जे करायचं आहे ते हायकोर्टाच्या ऑर्डर नंतर करायचं आहे. बरोबर. त्यामुळे त्याला चॅलेंज होणार नाही कुठेच. बरोबर. म्हणजे तुम्ही हायकोर्टाची ऑर्डर जर चॅलेंज करणार असाल तर गोष्ट वेगळी आहे, ते एखादं दोन होतील, जास्त नाही होणार, पण फार प्रमाण असणार नाही त्याचा. बरोबर. काही ज्ञानेश्वरीमध्ये आहे का संदर्भ काही आम्हाला? नाही, ज्ञानेश्वरीमध्ये संदर्भ नाही, पण इतर धर्मांच्या मानानं मृत्यू ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. हा जो मुद्दा भारतीय तत्वज्ञानात मांडण्यात आलाय तसा तो नाहीये बाकीच्या तत्वज्ञानात किंवा धर्मात, की देवानी दिलेली देणगी आहे. आता मी ते थोडंसं इथे विषयांतर करतो. तुम्ही भारतातले धर्म जर बघितले, भारतातल्या बाकीच्यांचं मला माहीत नाही, जैन धर्मामध्ये देव या कल्पनेला फारसं स्थान नाही. अच्छा. कारण विश्वनिर्मितीच झालेली नाही, विश्व पूर्वीपासून असंच आहे. बुद्धांनी असं म्हटलंय की हे विश्व कसं झालं याच्याबद्दल तुम्ही पडण्यात काय अर्थ नाही, या जगामध्ये दुःख आहे त्याचं निवारण कसं करावं हे फक्त तुम्ही बघा. आपल्या उपनिषदांमध्ये जर तुम्ही बघितलं तो असं काही करता करविता भरता हरता देव वरती खेळिया बसलाय आणि तो तुमचं सगळं बघतोय असं नाही. याचा अर्थ असा की आपण
आपली स्वायत्तता कुठपर्यंत मर्यादित ठेवायची किंवा वाढवायची, बरोबर. ही गोष्ट व्यक्ती, कुटुंब, समाज, देश यांनी ठरवायची आहे. या पार्श्वभूमीवर हे सगळे प्रश्न आता आपल्याला धसास लावावे लागतील की हे देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. ही जी पाश्चिमात्य कल्पना आहे ती कल्पना भारतामध्ये नाही. याचं कारण जीव या गोष्टीला जास्त फारसं महत्त्व दिलेलं नाही. सर्वत्र चैतन्य पसरलं आहे. तुम्ही जे आहात ते जीव थोड्या वेळ पुरते आलेले आहात आणि जाणार आहात अशी जी कल्पना आहे. त्यामुळे हे प्रश्न भारतीय उपखंडात निराळ्या तऱ्हेने बघितले जातील अशी आशा मी धरून आहे. बरोबर. एक दूरध्वनी येतो शकुंतला भाकरे. हा बोला मॅडम, बोला. गिरगावतनं बोलताय. हा बोला बोला. हा, माझ्या ओळखीच्या एक बाई होत्या. तर मी असं म्हणजे सांगते तुम्हाला तुमच्या ह्याला हे करून की हा प्रश्न विचारा मॅडम आपण. हा, तर त्यांना म्हणजे त्या मुलीकडे राहत होत्या आणि त्यांना नंतर काही कारणाने मुलाकडे जायला लागलं. त्यांना तिथे जायचं नव्हतं. मग त्यांनी तिथे गेल्यानंतर अन्नत्याग केला. म्हणजे त्या जेवल्याच नाहीत 15-20 दिवस आणि 1 महिन्याच्या आत त्या गेल्या. म्हणजे असंही करता येतं ना. पण नेमकं काय विचारायचं प्रश्न नाही, मला हेच सांगायचं होतं. त्यांचे तुम्ही जे मगाशी म्हणजे म्हणाले अशा तऱ्हेने करता येतं ना. स्वायत्तता ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर ती वापरायची असेल तर तुम्ही त्याचा गाजावाजा न करता माणसं करतातच आहेत. बरोबर. आणि कुटुंबाची स्वायत्तता बिघडू नये म्हणून एखाद्या माणसाला सोडून मी कर्जतला राहत असे खेड्यात मुद्दाम जाऊन ते एक तिथे दामू काका नावाचा मनुष्य माझा रखवालदार होता. तो आज म्हातारा होता. कसला रखवालदार हो, बिचारा काठी घेऊन यायचा. त्याचे जे नातवंड पतवंड आणि पुतणे वगैरे होते, मी त्यांना म्हटलं अरे दामू काका येत नाही हल्ली. त्यामुळे दामू काका हंतरुणात आहे. म्हटलं असं तुम्हाला का हंतरुणात आहे? त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता आपण हंतरुण घ्यायचं. अच्छा, म्हटलं का घ्यायचं? कारण 4-5 माणसं आहेत. तो म्हणतो आता मी कशाला खाऊ, तुम्ही पोरच खा. आणि असं म्हणून तो तिथे हंतरुणात जाऊन झोपला. पुढच्या वेळी मी आलो तर आम्हाला हंतरुणात नाही, आता तो स्मशानात गेला. ओ, या गोष्टी तर सर्रास सर्वत्र घडतात. किती सहज सर्वत्र सर्व म्हणजे मृत्यू एक नैसर्गिक गोष्ट आहे. सो कॅन्सरच्या मागे सुद्धा किती लागायचं याला काहीतरी सुमार आहे. हो, बरोबर. याच्या उलट माझ्या एका मैत्रिणीची गोष्ट सांगतो तुम्हाला. फार मोठी प्रसिद्ध व्यक्ती आहे ठाण्यातली. एक मिनिट, आम्हाला वाटतं आपण अशी चर्चा चालू ठेवूया, नंतर गोष्ट घेऊया. भेटू एक छोट्याशी विश्रांती. उत्तरार्ध कार्यक्रमात मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत. आपण आता पुढील आठवड्याच्या कार्यक्रमाचा विषय आणि त्यातले मान्यवर पाहूया. पुढील आठवड्यामध्ये आपण जो विषय घेणार आहोत तो विषय आहे फॅमिली डॉक्टर. आणि या फॅमिली डॉक्टरमध्ये आपल्याकडे येणार आहेत 2 पाहुणे. प्रकाश कवडी हे MBBS आहेत. गेली 40 वर्ष ते प्रॅक्टिस करत आहेत आणि लेखकसुद्धा आहेत. आणि त्यांच्या समवेत आहेत रजनी गोखले. या देखील वैद्य म्हणून नाशिकमध्ये प्रॅक्टिस करत आहेत गेली 15 वर्ष आणि मानद प्राध्यापिका देखील आहेत. पुढील मंगळवारी आपण हा कार्यक्रम 1 वाजता पाहू शकतो. तर मी आता डॉक्टरांकडे वळणार आहे. आपण जी गोष्ट म्हणलात ती आपण आम्हाला आवडेल ऐकायला. गमतीदार आहे. एकदा मला माझी बायको म्हणाली, आमची एक मैत्रीण आहे मोहिनी म्हणून. बरं. म्हणजे तिचं आडनाव सांगत नाही आता. तिने माझ्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती. बरं. अच्छा. चांगली छान मैत्रीण आहे आणि प्रचंड उमेद, प्रचंड ऊर्जा. मला एकदा ठाण्याला भेटली. मी दुपारी केस करायला गेलो होतो. माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. बरं. ती फळा घेऊन कुठेतरी चालली होती. म्हटलं अगं चाललीच कुठे तू उन्हात आणा? बरोबर. ते म्हणजे मी काही इथे खेड आहे त्या लोकांना साक्षर करायला जाते. ठीक आहे. मला वाटतं 1, 1.5 वर्ष 2 वर्ष झाली असेल. मला आशा म्हणजे माझी बायको म्हणाली की अरे मोहिनी खूप आजारी आहे रे. मग मी घरी फोन केला. म्हणजे काय झालं? तेव्हा तिला हार्ट अटॅकचं झालं, असं झालं तसं झालं. आता काय करावं समजत नाही. मग आम्ही संध्याकाळी गाडी घेऊन निघालो आणि तिथे जाऊन पोचलो. 2 दिवस ही बाई चकार कोणाशी शब्दाची बोलली नव्हती. सारखी साधारण बेशुद्धसारखी होती. तिथे गेलो मी पोचल्यावर. म्हटलं हे मोहिनी. तुम्हाला अरे रवीन तू आलास? नंतर मला काय म्हणाले माहिती, मी सोडत नाही. तो परत डोळे मिटले. मग मी बाहेर आलो. सगळ्या डॉक्टरने सांगितलं होतं की एकच गोष्ट शक्य आहे की तिच्यावर परत ऑपरेशन करायचं. सो 2 दिवस आपण वाट बघू, नाही तर मग आणखीन एक ऑपरेशन करावं लागेल. त्याच्यामध्ये प्रचंड धोका आहे. मग आम्ही सगळे नातेवाईक जमलो. आता मी त्या कुटुंबातला जवळचा डॉक्टर म्हणून मी पण म्हटलं आपण 2 दिवस बघू कसं काय ते. तुम्हाला कल्पना नाही करता येणार. 2 दिवसांनी उठून बसली. क्या बात आहे. आणि आज सगळीकडे जगात संचार करते. मी परवा ठाणे आत्रे कट्ट्यावर बोलायला गेलो होतो. तिथे ही माझी मुलाखत घेत होती. क्या बात आहे.
सो माणसाची ऊर्जा उमेद हो. किती आहे या गोष्टी जशा डॉक्टरला किंवा नातेवाईक डॉक्टरला समजतात तशा बाकीच्यांना समजत नाही. पण काही काही लोक जे प्रचंड निराश झालेले असतात आणि ते खूप काळ निराश असतात, त्यांना त्यांची स्वायत्तता सरकारी किंवा कायद्याच्या आधारे कशी द्यायची याच्याबद्दल संशोधन करावं लागेल. तोपर्यंत त्यांनी त्यांची स्वायत्तता गुपचूपपणे हुशारीने जर वापरली तर मला वाटतं काही फारसे काही होणार नाही. एक मला वाटतं एक दूरध्वनी येतोय. डॉक्टर पंकज जोशी, पुणे. डॉक्टरचा दूरध्वनी. हा बोला डॉक्टर साहेब, बोला. डॉक्टर पंकज जोशी बोलतोय. हा बोला बोला. पुण्यावरून बोलतोय. माझा प्रश्न दोघांसाठी, समोरच्या अतिथींसाठी, की इच्छामरण आणि दयामरण या दोन्ही टर्मिनॉलॉजी आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करताना जाणतो. पण जेव्हा टर्मिनल स्टेज कॅन्सरचे पेशंट किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरीचे पेशंट आमच्या समोर येतात, तेव्हा परदेशात काही कायद्यात तरतूद आहे का, तशीच भारतात काही तरतूद करण्यासारखी आहे का, याबद्दल थोडी मार्गदर्शन करून माहिती हवी आहे. थँक्यू. पण मला वाटतं तुम्ही बोललाय मगाशी, थोडस परत सांगा त्यांचा. आपल्याकडे आतापर्यंत कायदा नाही, पण सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की ह्या करता दयामरणाचा अर्ज सुप्रीम कोर्ट आपल्या हायकोर्टात करता येईल व 3 डॉक्टर्सच्या मतानंतर हायकोर्टाने त्यावर दयामरण द्यायचं का नाही याचा निर्णय घ्यावायचा आहे. असे कायदे काही देशात आहेत, फक्त 2-3 देशात आहेत, बाकीच्या देशात कुठेही याच्याबद्दल कायदा नाही. तर मला असं वाटतं की मी डॉक्टरांकडे वळतो आता, की एकदा आपल्या घराची कॉलबेल वाजून गेलेला मृत्यू माणसाला काय प्रेरणा देऊ शकतो, जिवंत राहिलेल्या माणसाला? आजारपणानंतर ज्या व्याधी निर्माण होतात त्याच्यावरती अवलंबून असतं. समजा एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला, तो गेल्यातच जमाय, त्याला ते काय विद्युत उपकरणाने धाड धाड करून त्याला आणला बाहेर. मग त्याला विचारतात की तुला काय वाटलं, लोक काहीतरी सांगतात, मला काहीतरी निळा रंग दिसला, असं दिसलं, तसं दिसलं, काहीतरी सांगतात. दिसत असेल इथे हे कोर्टा कायदा पुरावा कुठे काय, तो म्हणेल ते खरं. पण असं झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी आपलं आयुष्य सुधारल्याचा अनुभव मात्र मी घेतलेला आहे, की आपल्याला चान्स मिळाला, एक संधी मिळाली आहे. मी आता सिगरेट सोडतो, मी व्यायाम करतो, मी तब्येत सुधरीन, मी पूर्वी करत होतो ते चूक होतं, तो माझ्या मुलांवर आणि बायकोवर अन्याय होता, असं करून स्वतःचं आयुष्य सुधारल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तसंच खूप आजारी माणसं हार्ट अटॅकनेच नव्हे, जेव्हा परत बरी होतात त्यावेळेला विचार करतात. आणि ते अर्थातच आपल्या देशात काय मनुष्य स्वभाव आहे, मला देवानी वाचवला असं म्हणण्याची पद्धत आहे. अर्थात तो वाचतो त्याच्या जनुकांमुळे, त्याला मिळालेल्या ट्रीटमेंटमुळे, किंवा जो आजार असतो तो उलटा होतो किंवा सुलटा होतो यामुळे. कोणालाही त्यांनी क्रेडिट जरी दिलं किंवा म्हटलं की ह्याच्यामुळे मी जगलो, तरी बऱ्याच वेळेला अशी माणसं आपल्या आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन बदलतात, असं हे मी बघितलं. नाही, मला असं मी असं काही ऐकल्यात गोष्टी लोकांच्या, की ते वाचल्यानंतर त्यांनी स्वतःला वाहून घेतलं समाजसेवेला वगैरे. फार मोठा आशयाचं काम त्या लोकांनी सुरू केलेलं आहे, की मला पुनर्जन्म झाला माझा, आता हे माझं आयुष्य नाही, इट्स अ बोनस फॉर मी. मला असं की सावजी साहेब, की कायदा करून या प्रश्न सुटेल असं वाटतं का? तो एक मुद्दा महत्वाचा आहे, कारण इथपर्यंत माणसं पोहोचू शकतील का? तुम्ही जे म्हणताय 3 डॉक्टर हायकोर्टात जायचं, कायदा नसेल नाही, कायदा तर करणं फार जरूर आहे. कारण आपल्या देशात एकंदर परिस्थिती पाहता काही लोकांना इच्छामरण दयामरण देणं फार जरूर आहे. बरोबर. अशी काही परिस्थिती असते की पण जर डॉक्टरने दिलं तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो. म्हणून हे परवानगी घेऊन त्याला मरू देणं याकरता कायदा करणं फार जरूर आहे. त्याचा मिसयूज झाला असं जरी ठरलं तरी तो फार मोठा असणार नाही, कारण त्याच्यात हार्डल्स फार मोठे आहेत. बरोबर. ही सगळी प्रोसिजर फॉलो केली तर त्या मिसयूज फार फार कमी प्रमाणात होतील. बरोबर. त्या कायदा करणं अत्यंत जरूर आहे. बरोबर. आणि असा कायदा झाला तर डॉक्टर साहेब मला सांगा, की अशा मरणासन्न अशा अनेक रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना ते वरदान ठरू शकेल असं आपल्याला वाटतं, कारण आपण अनेक केसेस पाहिलेले आहेत, त्याची ग्रॅव्हिटी आपल्याला माहिती आहे. खरं सांगू तुम्हाला, मी जर नेहमीप्रमाणे मी जास्त बोलतो. हां, सांगा. हा जो कायदा होतोय त्या कायद्याचा पाठपुरावा एखाद्या नातेवाईकांनी करायला सुरुवात केली तर तो जी कोर्टाची पायरी चढेल त्याच्या आधीच मला वाटतं तो रुग्ण जाईल. त्याला वेळ लागेल आपल्याकडे, आणि जेवढा जास्त वेळ जाईल तेवढा न्याय जास्त मिळेल आणि कमी मोडण्याची प्रवृत्ती होईल. कारण काय होईल, ते इतकं अवघड होईल आणि ते अवघडच व्हायला पाहिजे. बरोबर. तर मग तो म्हणेल की बाबा जाऊ दे, आता याच्यापेक्षा मी याची काळजी घेतलेली बरी. पण तरी सुद्धा कायदा हवा, कारण समाज कायद्यांवर चालतो.
तो सोपाच दरवेळेला करायला पाहिजे असं नाही. काही ठिकाणी सोपे कायदे असतात. आता हे काय म्हणतात त्याला, ग्राहक उपयोग जो कायदा आहे तो सोपा करायला पाहिजे. मी फ्री रेफ्रिजरेटर घेतला आणि तो मोडला आणि तो मला पैसे देत नसेल, ते 3 महिन्यात मला निर्णय पाहिजे. पण बाकीचे जे जटिल प्रश्न आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही सोपे कायदे करायला गेलात तर मात्र कठीण काम होईल. हे आपण जरी म्हणला डॉक्टर साहेब तरी कायदा हा करायलाच पाहिजे. कारण असं की जर तो रुग्ण हा खेड्यागावातला असेल, त्याला काही होत नसेल, त्याकडून उशिरा का होईना पण त्याला न्याय मिळेल. करेक्ट. बरोबर आहे. त्यामुळे आणि मात्र हे करताना आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की कसंही करून ह्याचा निकाल खूप लवकर, जितक्या लवकर लावता येईल तेवढा लावायला पाहिजे. स्पीडी रेमेडी. बरोबर आहे. पण तुम्हाला हे बेसिकली असं वाटतं की अशा प्रकारे काय झालं तर अनेकांची सुटका होईल होईल. माणुसकीच्या दृष्टिकोनात. होईल. नाही का? म्हणजे मग मला असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही चर्चा होणं फार महत्त्वाचं होतं. आज आम्ही मला माहिती आहे कायदा झालेला नाही ह्याच्यामध्ये, पण ही चर्चा झाली जोपर्यंत याचं वातावरण पण तयार व्हायला पाहिजे समाजामध्ये. 2 गोष्टी, हा प्रश्न जसाच लागला पाहिजे. बरोबर. याच्यावर मंथन व्हायला पाहिजे. बरोबर. आणि मंथन झाल्यानंतर जे निघतं बरोबर. ते हलाहल निघणार नाही, अमृत निघेल असा आशा आपण याच्यातनं हलाल नक्कीच निघणार आहे. निघाल तर अमृतच निघेल. क्या बात आहे. चांगलं. त्यामुळे हे करावं असं माझं स्वतःचं प्रांजळ मत आहे. बरोबर. हा. तुम्ही काय सांगाल आणखी? नाही, आता मला वाटतं आपण याची चर्चा एवढी केली आहे की निराशाजनक वातावरण निर्माण व्हायला लागलं. कशाला पॉझिटिव्ह. नाही, मी तर पॉझिटिव्ह आहेच. आय थिंक काहीतरी करायलाच पाहिजे, काहीतरी करायचं. कारण न्यायाधीशांचा संबंध इथे फार कमी येतो. बरोबर. मी तर हे दररोजच बघतोय ना. बरोबर. नातेवाईकांमध्ये बघतो, माझ्या रुग्णांमध्ये बघतो, इतर लोकांच्या. आता बेडसोर ही गोष्ट, हो काय भयानक असते. मी परवा एक रुग्ण बघितला, रुग्णाची रुंदी 1.5 फूट आणि बेडसोरची रुंदी 1.5 फूट. अरे बापरे. काय रुग्णाचं वजन 175 पाऊंड. बरोबर. प्रचंड पैसे. पण त्या बाईला वळवायलाच मुळी 4 माणसं लागतात. बापरे. म्हणून ह्या करता दया मरणाची जरूर आहे, कायद्याची जरूर. बरोबर. एक दूरध्वनी येतोय. अजित आठले, पुणे. हा बोला. बोला. हा प्रश्न विचारा पटकन. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की लिव्हिंग विल ज्याला म्हणतात ते वैध आहे का भारतात? म्हणजे एखाद्या माणसाने म्हणावं की मला कृत्रिमरित्या जगायचं नाहीये असं लिहून ठेवावं आणि त्याच्या नातेवाईकांना ते मान्य करणं भाग पडतं का? लिव्हिंग विल न्यायाधीश साहेबांकरता प्रश्न काय सांगा? लिव्हिंग विल असं हा काही आपल्याकडे काही नाही आहे. बरोबर. ही कुठेही प्रोव्हिजन नाही लिव्हिंग विलची. बरोबर. बरोबर. तुम्ही सांगा. पण मी असे अनेक प्रसंग बघितले. हे अजित आठले जे म्हणतायत की एखाद्याने जर सांगितलं की हे मला करून घ्यायचं नाहीये काही, बरोबर, तर बहुतेक वेळेला नातेवाईक त्याचं ऐकतात. बरोबर. मग तिथे मी म्हंटल तसं हा कायद्याचा प्रांत ठरत नाही, हा सोयीचा, प्रेमाचा, कौटुंबिक विषयाचा प्रांत ठरतो. बरोबर. आणि नंतर हॉस्पिटलमध्ये किंवा रुग्णालयात नेल्यानंतर जर त्या माणसाने सांगितलं की यांची अशी इच्छा होती की यांना व्हेंटिलेटर लावू नये. आता मी आणखीन एक जे उदाहरण दिलं, फुलासारखी व्यक्ती ठेवली, त्या लोकांनी सांगितलं होतं व्हेंटिलेटर नाही, मास्क लावू शकता तुम्ही. बरोबर. याचं कारण व्हेंटिलेटर लावण्यात घशामध्ये ट्यूब घालण्याची जी क्रिया आहे त्याच्यामध्ये दुःख आहे. हो, दुःख आहे, प्रचंड दुःख आहे. बरोबर. सो अशा प्रकारचं लिव्हिंग विल कायद्याला संमत नसेल तरी व्यवहाराला वैद्यकीय शास्त्रामध्ये याला मान दिला जातो आणि याची सखोल चौकशी कधी होत नाही. पण असा कायदा नाही. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की चर्चा खूप चांगली चालली आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. मी समारोप करताना एकच म्हणेन की ज्येष्ठ नागरिकांच्या दुःखाचा भागाकार, सुखाचा गुणाकार करणारा उत्तरार्ध कार्यक्रम. आणि आज आपण दया मरणाची आपण चर्चा केली. या ठिकाणी विनोद सावजी साहेब आणि डॉक्टर रवींद्र तत्ते या ठिकाणी आलेले आहेत. मी या दोघांचं सहजतर्फे या दोघांचे आभार मानतो. आणि मला असं वाटतं की आता जे आपण